हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंज डेली व्होकॅबलरीच्या पार्ट 5 मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुढचे 10 शब्द, त्या 10 शब्दांचे मीनिंग, त्यांचा वाक्यामध्ये वापर आणि त्याच्यासोबत त्यांचे सिनोनिम, अँटोनिम हे सगळं पाहणार आहोत. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला वर्ड आहे आजच्या लेक्चरमधला एक्सपोज्युलेट. एक्सपोज्युलेट म्हणजे काय असतं? आता सध्याची सिच्युएशन तुम्ही पूर्ण भारतामध्ये रिसेंटली एक्सपिरियन्स केलेली असेल ती म्हणजे टू डिमांड समथिंग फर्मली अँड परसिस्टंटली, आवर्जून एखाद्या गोष्टीचं प्रतिपादन करणं, किंवा याच्यासाठी एक शब्द आहे प्रोटेस्ट करणं. एखादी मागणी जी आहे त्या मागणीवरती ठाम राहणं, ठासून एखादी गोष्ट मागणं. ठीक आहे. सो हा शब्द तुम्हाला डेफिनेटली विचारला जाऊ शकतो, कारण या शब्दाचा वापर अलीकडे खूप जास्त केलेला आहे. ठीक आहे. सो इंग्लिशमधलं सेंटेन्स जर पाहिलं, द स्टुडंट्स एक्सपोस्ट्युलेटेड विथ द प्रिन्सिपल फॉर बेटर फॅसिलिटीज. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या सुविधांसाठी प्राचार्यांकडे आवर्जून प्रतिपादन जे आहे ते केलेलं आहे. म्हणजेच डिमांड केलेली आहे किंवा इन्सिस्ट केलेला आहे, एक्सपोस्ट्युलेट केलेला आहे, प्रोटेस्ट केलेला आहे, आपल्या मागणीवरती ठाम राहिलेले आहेत. याच्या विरुद्धार्थी काय होईल? एक्सेप्ट करणं, जे दिलंय ते ठीक आहे आम्ही स्वीकारतो, किंवा आहे त्या गोष्टीसोबत ॲग्री करणं, स्वीकार करणं. ठीक आहे. सो हे त्याचे अँटोनिम असू शकतात. नेक्स्ट वर्ड आहे एक्सक्विजिट. तर एक्सक्विजिट म्हणजे काय असतं? एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, एखादी गोष्ट जी खूपच सुंदर आहे, डेलिकेट आहे किंवा फाईन आहे. डेलिकेट हा शब्द MPSCने यापूर्वी विचारलेला आहे, म्हणजे तो आणखी एकदा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजेच मराठीमध्ये अतिउत्कृष्ट ज्याला आपण म्हणतो ना, अतिउत्कृष्ट तो. द पेंटिंग इज ॲन एक्सक्विजिट वर्क ऑफ आर्ट. आय डोंट नो काय झालं आहे, शब्द समजून घ्या. ठीक आहे. हे चित्र अतिउत्कृष्ट कलाकृती आहे. मग याचं इंग्लिशमध्ये सिनोनिम जर पाहिले आपण, तर मॅग्निफिसंट हा शब्द पण याच्यामध्ये MPSCने विचारलेला आहे. एलिगंट हा शब्द पण MPSCकडून विचारलेला आहे. आणि याच्या विरुद्ध काय येईल मग? जो सर्वसामान्य आहे, ऑर्डिनरी किंवा इन्फेरियर हे त्याचे अँटोनिम येतील. नेक्स्ट वर्ड आहे फटीग. हा शब्द तर जनरली मी पण लेक्चरमध्ये खूप वेळा वापरते. फटीग येणं म्हणजे एक थकवा जाणवतो आपल्याला. ठीक आहे. एक्स्ट्रीम टायर्डनेस ऑफ बॉडी ऑर माइंड, म्हणजे मानसिक थकवा, शारीरिक थकवा, याच्यासाठी फटीग हा शब्द वापरला जातो, थकवा. ठीक आहे. आफ्टर द लॉंग जर्नी ही फेल्ट ग्रेट फटीग. लांब प्रवासानंतर त्याला खूप थकवा जाणवला. फटीग हा शब्द पण MPSCमध्ये ऑलरेडी येऊन गेलेला आहे. सिनोनिम काय आहे? टायर्डनेस किंवा वेरीनेस. हा शब्द सुद्धा लक्षात ठेवा, वेरीनेस. ठीक आहे. अँटोनिम काय? एनर्जी किंवा फ्रेशनेस. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड फिलिप म्हणजे काय? टू एनकरेज ऑर गिव्ह समवन कॉन्फिडन्स. एखाद्याला उत्तेजन देणं, उत्सेजन झालं इथे. एखाद्याला उत्तेजन देणं, एखाद्याला प्रोत्साहन देणं, एखाद्याला आपण एनकरेज करतो एखाद्या गोष्टीसाठी की तू कर, मी आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. सो हिज टीचर्स वर्ड्स गेव हिम अ फिलिप टू वर्क हार्डर. शिक्षकांच्या शब्दांनी त्याला अधिक मेहनत घेण्यासाठी उत्तेजन मिळाले. उत्तेजन मिळाले. ठीक आहे. प्रोत्साहन मिळालं. म्हणजेच काय? एनकरेज करणं किंवा स्टिम्युलेट हा वेगळा शब्द, थोडासा तर लक्षात ठेवा. स्टिम्युलेट करणं. डिस्करेज किंवा डॅम्पेन हा शब्द तुम्ही कदाचित ऐकलेला नसेल. डॅम्पेन हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. हा याच्या विरुद्ध झाला, म्हणजे आपण एखाद्याला डिस्करेज करतोय, एखाद्याला डिमोटिवेट करतोय, डॅम्पेन करतोय. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे फ्लक्च्युएट. एखादी गोष्ट फ्लक्च्युएट होतीये म्हणजे काय? ती स्टेडी नाहीये, ती काय म्हणतो आपण त्याला, वर खाली होतीये, फ्लक्च्युएट होतीये. म्हणजेच काय? टू राईज अँड फॉल इरेग्युलरली किंवा टू व्हेरी, म्हणजे बदलत राहतीये ती सतत, चढ उतार होत राहतोय त्या गोष्टीमध्ये, त्याला फ्लक्च्युएट हा शब्द वापरला जातो. द प्राइसेस ऑफ ऑइल फ्लक्च्युएट डेली, म्हणजे तेलाच्या किमती ज्या आहेत त्या दररोज, तेलाच्या किमतींमध्ये दररोज चढ उतार होत असतात. सिनोनिम काय आहे? व्हॅरी करतात त्या किंवा ऑक्सिलेट. ऑस्किलेट हा शब्द पण आयोगाने विचारलेला आहे, ऑस्किलेट. ठीक आहे. हा शब्द लक्षात ठेवा. OSCILLATE हा शब्द पण आयोगाचा विचारून झालेला आहे. मग याच्या विरुद्धार्थी काय असेल? जे स्थिर आहे, म्हणजे स्टॅबिलाइज. ठीक आहे. किंवा रिमेन स्टेडी, जे स्टेडी राहते, स्थिर राहते. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेट.
फ्रेट हा पण शब्द छान आहे. फ्रेट म्हणजे टू वरी ऑर फील अनइझी ऑर अनॉइड. म्हणजे आपल्याला कधी कधी खूप असं काळजी फील होते, वरी किंवा एन्झायटी हा एक शब्द त्याच्यासाठी असू शकतो. एन्झायटी फील होते, चिंता आपल्याला वाटत राहते, त्याच्यासाठी फ्रेट हा शब्द. इथून पुढे जेव्हा आपण काळजी वाटेल, वरी वाटेल, त्यावेळेला वरी नाही म्हणायचं, फ्रेट हा शब्द वापरायचा. ठीक आहे. डोंट फ्रेट ओव्हर स्मॉल मिस्टेक्स. लहान चुकांवरती चरफडू नका म्हणजे लगेच चिंताग्रस्त होऊ नका. ठीक आहे. सो फ्रेट हा शब्द इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला एक नवीन शब्द मिळाला आहे आजपासून वापरण्यासाठी, की म्हणजे डोंट वरीच्या ऐवजी डोंट फ्रेट असं म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे. वरी, एन्झायटी हे याचे सिनोनिम आहेत. अँटोनिमचा विचार केला तर रिलॅक्स, काम. फ्रेटच्या विरुद्ध काय असेल? रिलॅक्स. सो रिलॅक्स किंवा काम हे त्याचे अँटोनिम आहेत. नेक्स्ट आहे गॅग. गॅग. एका गँगनी एका मुलाला पकडलं आणि त्याला गॅग केलं. गॅग म्हणजे काय असतं ना, त्याच्या तोंडावरती असा रुमाल बांधला, तोंडामध्ये त्याच्या बोळा कोंबला किंवा त्याचं तोंड बंद केलं. ठीक आहे. हे तोंड बंद करणं याला गॅग असं म्हटलं जातं. अ डिव्हाइस युज्ड टू स्टॉप समवन फ्रॉम स्पीकिंग. कुठलंही याचं डिव्हाइस जे एखाद्या माणसाला बोलण्यापासून रोखते. ठीक आहे. याच्यासाठी मजल हा एक शब्द आहे किंवा स्टॉपर. मजल किंवा स्टॉपर हा शब्द आहे. अँटोनिम काय असेल? एखाद्याला अलाव करणं किंवा फ्री करणं. मग याच अर्थाचा म्हणजे अलाव आणि फ्रीचा अँटोनिम एक शब्द आहे. एखाद्याला फ्री करणं किंवा रिलीज करणं याच्या विरुद्ध एक शब्द आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेला होता. तो कुठला होता? ज्याला मराठीमध्ये अपहरण असं म्हणतात आणि त्याच्यासाठी इंग्लिशमधला वेगळा शब्द पाहिलेला. तो शब्द तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे. नेक्स्ट आहे गिव्ह अँड टेक. हा सोपा आहे, बट ही फ्रेज, अशा फ्रेजेस आयोगाकडून विचारल्या जातात म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. गिव्ह अँड टेक म्हणजे काय? टू कॉम्प्रोमाइज, टू ॲडजस्ट बाय म्युच्युअल कन्सेशन. म्हणजे देवाणघेवाण करणं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी, किंवा आपण काय म्हणतो की कॉम्प्रोमाइज करणं, ॲडजस्ट करणं, याच्यासाठी हे शब्द वापरले जातात. अ गुड रिलेशनशिप इज बेस्ट ऑन गिव्ह अँड टेक. चांगलं नातं हे देवाणघेवाणीवरतीच अवलंबून किंवा आधारित असतं. सिनोनिम काय आहेत? कॉम्प्रोमाइज किंवा ॲडजस्टमेंट. अँटोनिम काय असतील? अर्थातच स्टबर्ननेस. हा स्टबर्न हा जो शब्द आहे की नाही, हा पण आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. आय थिंक आत्ता अलीकडे पण विचारलाय हा. स्टबर्न म्हणजे असतं हट्टीपणा. ठीक आहे. इकडे आपण काय म्हणतोय की कॉम्प्रोमाइज करतोय, ॲडजस्ट करतोय, बट इकडे स्टबर्ननेस दाखवतोय म्हणजे हट्टीपणा दाखवतोय. हा शब्द विचारलाय आयोगाने. ठीक आहे. किंवा वन साइडनेस. वन साइडनेस म्हणजे एकाच बाजूनी असतं. देन नेक्स्ट वर्ड आहे ग्राउस. ग्राउस तसं तर एक पक्षी पण आहे ग्राउस, बट ग्राउस म्हणजे त्याचा अर्थ होतो की टू कंप्लेन इन अ लो मर्मरिंग वे. म्हणजे आपण खूप वेळा असं उगीच कुरघुर करत असतो ना, असं स्पष्टपणे नाही बोलायचं, पण उगीच घरात कोणीतरी काहीतरी आपल्या मनाविरुद्ध झालंय तर उगीच नुसतं तोंडातल्या तोंडात काहीतरी बरळत राहायचं, नुसती कुरकुर चालू असते. त्याच्यासाठी हा ग्राउस हा शब्द वापरला जातो. सो तुमच्या घरामध्ये तुमचे लहान भावंड जर असं काही करत असतील तर हा शब्द तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही स्वतः जरी करत असाल, ग्राउस. ही वॉज ग्राउसिंग अबाउट द फूड. तो जेवणाबद्दल कुरकुर करत होता. समानार्थी काय असतील मग? तो कंप्लेंट करत होता किंवा ग्रंबल हा एक शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. ग्रंबल करत होता. अँटोनिम काय असेल मग? अर्थातच त्याने ॲप्रिशिएट केलं, कौतुक केलं किंवा प्रेज केलं, एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं. तर याचा विरुद्धार्थी शब्द पण आपण मागच्या शब्दार्थांमध्ये पाहिला आहे. तो कोणता आहे तोही फाइंड आउट करा तुमच्या नोट्समधून आणि कमेंटमध्ये लिहा. त्याच्यानंतर हॅबिच्युअल. हॅबिच्युअल हा हॅबिटसाठी म्हणजे हॅबिटवरून तयार झालेला शब्द आहे. सो तुम्हाला हॅबिट म्हणजे माहिती आहे, सवय. हॅबिच्युअल म्हणजे काय? एखादा आपला नित्याचा जो भाग असतो. डन ॲज अ हॅबिट, युज्युअल ऑर कॉमन. आपली जी नेहमीची आदत आहे, हॅबिट आहे, सवय आहे, नित्यक्रम जो आहे, त्याच्यासाठी हॅबिच्युअल हा शब्द वापरला जाईल. ही इज अ हॅबिच्युअल लेट कमर. म्हणजे तो नेहमीच लेट येतो, उशिरा येणारा, नित्याचा उशिरा येणारा आहे. निदनावदा हे थोडंसं स्पेलिंग टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे. सो सिनोनिम काय आहे याचा? रेग्युलर किंवा युज्युअल. एखादी गोष्ट जी रेग्युलर होते किंवा युज्युअली होत असते त्याच्यासाठी हॅबिच्युअल हा शब्द वापरला जाईल. अँटोनिम काय असतील? ओकेजनल. ओकेजनल पण आयोगाचं विचारून झालं. ओकेजनल म्हणजे काय? कधीतरी जो घडतो तो, किंवा रेअरली एखादी गोष्ट घडत असेल तर. अशा पद्धतीने आपण आजचे 10 शब्दसुद्धा पूर्ण केलेले आहेत. 10च्या 10 शब्द लिहून काढा. PDF हवी असेल तर तसा मेसेज करा. मी टेलिग्रामला याची PDF देऊन देईन आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो जर हा पार्ट हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. पुढचा पार्ट म्हणजेच पार्ट 6 डे 6 पाहण्यासाठी वॉरियर सुप्रिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.